नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक योजना आणि 3 फायदे। घरात ठेवलेले सोनं लावा कामाला, कमवून देईल बंपर पैसा, सरकार देते गॅरंटी। चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओवर। मित्रांनो, घरात ठेवलेले सोने विकून अथवा त्यावर गोल्ड लोन घेऊनच पैसे कमवता येतात एवढेच लोकांना माहित आहे। मात्र असे नाही, कारण सरकारने एक अशी योजना सुरू केली आहे ज्यात आपण घरात ठेवलेले सोने कामाला लावून दर महिन्याला पैसे कमवू शकता। याचबरोबर आपले दागिनेही सुरक्षित राहतील। या काळात सोन्याच्या वाढत्या किमतीचाही फायदा मिळेल, तसेच आपल्याला झालेल्या कमाईवर कुठल्याही प्रकारच्या टॅक्स देखील लागणार नाही। मित्रांनो, या योजनेचे नाव आहे गोल्ड मोनेटायझेशन स्कीम। म्हणजे गोल्ड मोनेटायझेशन स्कीम ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत कोणीही व्यक्ती घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, गोल्ड बार अथवा सोन्याचे कॉइन्स बँकेत जमा करून सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा लाभ घेऊ शकता। महत्त्वाचे म्हणजे सोन्याच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे। मित्रांनो, अशी आहे योजनेची खासियत। गोल्ड मोनेटायझेशन स्कीम मध्ये सोने जमा करणाऱ्या सरकारकडून व्याजाची गॅरंटी मिळते। यावर दरवर्षी व्याज दिले जाते। तसेच सोन्याचा दरही बाजारभावाप्रमाणे वाढत जातो। जर आपण मॅच्युरिटीमध्ये आपले सोने काढले तर आपल्याला सोन्याच्या वाढलेल्या किमतीबरोबरच दरवर्षी मिळालेले व्याजही मिळते। योजनेच्या कालावधीनुसार यावर व्याज दिले जाते। किती मिळते व्याज? या योजनेत गुंतवणुकीच्या कालावधीप्रमाणे व्याज दिले जाते। ही योजना 3 भागात विभागली आहे। शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट योजनेअंतर्गत 1 ते 3 वर्षासाठी योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो। यावर बँक आपल्या पद्धतीने व्याज देते। यामध्येच मीडियम टर्मसाठी 5 ते 7 वर्षापर्यंत आपण गोल्ड जमा करू शकता। यावर वर्षाला 2.25% एवढे निश्चित व्याज मिळते। लॉंग टर्मच्या योजनेत आपण 12 ते 15 वर्षासाठी आपले सोने जमा करू शकता। आपल्याला यावर वर्षाला 2.5% एवढे निश्चित व्याज मिळते। असा घेऊ शकता योजनेचा लाभ। सर्वप्रथम बँकेत गोल्ड डिपॉझिट अकाउंट ओपन करा आणि KYC पूर्ण करा। बँकेकडून ग्राहकासोबत सोन्याच्या शुद्धतेची तपासणी केली जाईल आणि 995 गोल्ड फिटनेस सर्टिफिकेट जारी केले जाईल। यानंतर बँकेकडून ग्राहकांना त्याच दिवशी अथवा 30 दिवसाच्या आत शॉर्ट टर्म अथवा मिड टर्म डिपॉझिट स्कीमचे सर्टिफिकेट दिले जाईल। यात जमा करण्यात आलेल्या सोन्याचा आपल्यावर 30 दिवसानंतर व्याज मिळणे सुरू होईल। किमान 10 ग्रॅम गोल्ड पासून याची सुरुवात केली जाऊ शकते। तसेच यासाठी कसल्याही प्रकारची कमाल मर्यादा नाही। त्याबद्दलच मॅच्युरिटीवर सोनं मिळणार की पैसा? या योजनेच्या सर्वात मोठी मायनस पॉइंट म्हणजे मॅच्युरिटीवर ग्राहकांना जमा करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्याच्या बदल्यात रोख रक्कम दिली जाते। मात्र अल्प मुदतीच्या पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना मॅच्युरिटीनंतर दागिने अथवा पैसे घेण्यासंदर्भात पर्याय मिळतो। तर मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना मॅच्युरिटीवर त्यांच्या सोन्याऐवजी त्यांच्या मूल्याएवढे पैसे दिले जातात। टॅक्समध्येही दुहेरी सूट मिळते। या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमा केलेल्या सोन्यावर कॅपिटल गेन टॅक्स आकारला जाणार नाही। अर्थात सोन्यावर मिळणारे व्याज आणि सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे होणारा नफा हे दोन्ही टॅक्सच्या कक्षेत येणार आहेत। अशा प्रकारे या योजनेचा आपले सोने जमा करणाऱ्या ग्राहकांना 3 प्रकारचे फायदे मिळतील। एक म्हणजे संबंधित ग्राहकांची ज्वेलरी सुरक्षित राहावी म्हणून आणि लॉकरमध्ये जमा करावी लागणार नाही। दुसरे म्हणजे यावर व्याजही पूर्ण मिळेल। तिसरे म्हणजे यावर टॅक्स देखील लागणार नाही। मित्रांनो, तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।